हा पट्टा मुख्यमंत्र्याच्या घरात घुसल्याशिवाय राहणार नाही। तरी ते म्हणतं ना, बाप मेला तरी 72 पण नेता मेला नाही पाहिजे, अशी अवलाद गावागावात बसली आहे। त्याच्यामुळे वांदा आहे, गुलाम झाले साले सगळे। पण टाळ्या वाजवताना येते कोण? तुमचं असं म्हणणं आहे तू मर, आम्ही वाजवतो टाळ्या। आम्ही मला कधी कधी तर तुम्हाला बोलू असं वाटतंय का साला हे आपल्याला तर चुत्याने बोलून राहिले असं। मी विधानसभेत बोलत होतो, एक आमदार म्हणे माझ्या मतदारसंघातलं बोलून घे माझ्या तोच, तू कोण नाही बोलत? म्हणजे माझीच पार्टी सत्तेत आहे, मी काय बोलणार आहे? मग मुर्द्याला निवडून कशाला दिलं याला? देवेंद्रजीने किती काही ताकद लावली तर हाय बच्चू कडू है, बगैर पार्टी का है, और हमारा ना नेता दिल्ली मुंबई में है। हम कोई नामर्द की औलाद नहीं है। अरे आम्ही जर जमिनीत नागर घालू शकतोय तर तुझं सरकार सुद्धा उखडून फेकल्याशिवाय राहणार नाही। सगळं चुत्या बनवणं सुरू आहे। कधी पिवळा उचलाचा हाती घ्यायचा, कधी निळा घ्यायचा, कधी भगवा घ्यायचा, कधी हिरवा घ्यायचा। अतिशय वाईट अवस्थेमध्ये असताना सुद्धा अजितदादा पवार सारखा माणूस पैशाचं सोंग आणता येत नाही असं म्हणतोय। ज्याला आम्ही दादा म्हणतोय तोच माणूस जर असा बोलत असेल तर मग सामान्य माणसानं पाव कोणाकडे? मुख्यमंत्र्याला त्या दिवशी एका पत्रकारानं प्रश्न विचारला का भाऊ आम्ही पंजाबच्या शेतकऱ्याला 50,000 दिले, पंजाबच्या सरकारनं शेतकऱ्याला 50,000 दिले, तुम्ही महाराष्ट्रातल्या सरकारले किती द्याल? प्रश्नाला बगल दिली आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मी 8 कलेक्टरची बैठक घेतली। किती नालायकपणा आहे, किती बनवाबनवी आहे। प्रश्नाचं उत्तर तर मीडियाला दिलंच नाही आणि उलट आम्ही पाहतोय का आमच्या सगळ्या शेतकऱ्याचा विश्वासघात करण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं। जेव्हा 7-12 कोरा म्हणून निवडणुकीत ते बोलत होते आणि जेव्हा आम्ही उपोषणाला बसलो तेव्हा म्हणे अधिक 5 वर्ष बाकी आहे। उपोषणाच्या शेवटच्या दिवशी समिती निर्माण केली आणि समिती निर्माण केल्यानंतर मुख्यमंत्र्याचं पुन्हा मीडियावर बयान आलं का दुष्काळ पडल्यावर आम्ही तो विचार करू। उद्या जर दुष्काळ पडला तर काय करायचं? आता जर कर्जमाफी दिली आणि उद्या परवाच्या दुसऱ्या वर्षात जर दुष्काळ पडला तर पुन्हा कर्जमाफी द्यावं लागेल असं मुख्यमंत्र्याचे बोलले होते, असं मीडियात ते बोलत होते। मी ते ऐकत होतोय आणि ऐकता ऐकता दुष्काळ महाराष्ट्रात पडला। किती अभद्र मुख्यमंत्री बोलला लक्षात घ्या। एवढा अभद्र बोलणारा मुख्यमंत्री मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पाहिला। त्यांनी बोलले की दुष्काळ पडल्यावर आम्ही देऊ आणि जेव्हा दुष्काळ पडला तर आता म्हणतोय हे खरीप हंगामाचं पीक आहे, मार्च मध्ये तुमचं पाव। केवढी बनवाबनवी आहे मित्र। तुम्हाला राग कोण येत नाही हा प्रश्न आहे। मग बंडीवर बसताना बैलाच्या बाजूने एक माणूस आला आणि त्यानं लात मारली बैलानं। तो जवळ येऊ देत नव्हता। म्हटलं समोर जाऊन पाय, तो सिंगावर घेतं, मागून आला तर लात मारतय आणि तुम्ही सगळे अंगावर घेताय, काहीच बोलत नाही। अरे तुमच्यापेक्षा तर बैल बरे रे। कांदा जर तुम्ही 300 रुपये, आज मला वाटतं 300 का 500 रुपये क्विंटलनं कांदा विकावं लागतं, तुमचा कांदा जर उद्या 300 रुपये क्विंटलनं विकावा लागला तर तुम्ही काय करणार आहे? काय करू शकताय तुम्ही? सरकार एवढं मोठं आहे? मी हा प्रश्न त्या गोंदियापासून विचारत इथपर्यंत आलो का 300 रुपयाचा कांदा झाला, आमचं सोयाबीन जर 3,000ला विकावं लागलं, उद्या 2,000ला विकावं लागलं तर आम्ही करणार काय? एक मूर्तिजापूरमध्ये खिनखिनीतला एक 60-70 वर्षाचा म्हातारा भेटला, म्हणे बच्चू भाऊ जर 5,000नं कापूस विका लागला ना तर हा पट्टा मुख्यमंत्र्याच्या घरात घुसल्याशिवाय राहणार नाही। 70 वर्षाचा म्हातारा। काय टाळ्या वाजवताय तुम्ही? आम्ही आमच्याच थोबाडीत मारून घ्यावं अशी अवस्था आहे। यशवंतरावनं सगळ्या गोष्टी सांगितल्या, किती आत्महत्या झाल्या, कशा झाल्या, पण त्या आत्महत्यावर गाव तरी बंद राहिलं का रे? विचारा तुम्ही। एखादी घटना मुंबईत घडली ना धर्माच्या नावावर तर नाशिक पेटायला वेळ नाही लागत। 6.5 लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, शेतकरीच पेटला नाही। तुम्हाला आम्हालाच त्याचं काही पडलेलं नाही आहे। मला तर सरकारपेक्षा तुम्ही समस्या वाटतं हो। मला सरकार समस्या नाही वाटत। हे सरकार कुठल्याही असो, कुठल्याही पक्षाचं असो,
आमची संख्या किती आहे हो? 4 ते 5 कोटी शेतकरी आहे महाराष्ट्रामध्ये. 5 कोटीतला आम्ही सांगतोय 10 ते 15 लाख जरी शेतकरी आला ना भाऊ रस्त्यावर, सरकार उठबशा काढल्याशिवाय राहत नाही, एवढी ताकद तुमची आहे. मला तुमच्यावर प्रश्न आहे. म्हणजे कधी कधी तर मला भीती वाटतं का तुमच्यासाठी लढता लढता आपणच तर आपला तर काही प्रॉब्लेम होणार नाही, आम्ही तर थंडे होऊन जाणार नाही ना. मी 4 कलेक्टरला आडवं घेतले, तुम्हाला माहित असेल. मंत्रालयात 2 सचिव घेतले आडवे. 350 गुन्हे दाखल आहे. आता या 15 दिवसात 2 महिन्यात माझ्यावर 15 गुन्हे दाखल झाले. तरी माय म्हणायचे का 350 झाले, 1000 झाले तरी 72, पण शेतकऱ्यासाठी लढणं थांबू नको, आम्हाला त्याची पर्वा नाही. प्रश्न मित्र हो थोडे तरी गरम व्हा रे. तुम्हाला ते सांगायला आलोय. जर 500-600 रुपयाचा 2300 रुपयाचा कांदा ऑगस्टमध्ये गेला आणि आता आम्हाला 800 विकावं लागत असत आणि तुम्ही भाषण ऐकून घरी जात असणार, तर मला तर तुमच्यावरच मोठी शंका आहे. तुम्ही महाराष्ट्रातले होय का नोय मला म्हणजे तपासायलाच पाहिजे तुम्हाला. एवढी वाईट अवस्था आमची व्हायला चालली. 2010 मध्ये आमदाराचा पगार 70,000 होता आणि आता आमदाराचा पगार 3.5 लाख झाला. आम्ही त्याला प्रश्न विचारत नाही. 1964 मध्ये कर्मचाऱ्याचा पगार 165 रुपये होता. जो 165 रुपयामध्ये 1964 मध्ये लागला त्याचं पेन्शन 60,000 रुपये आहे. रिटायर झाल्यावर 60,000 आहे. तुम्हाला एका एकरात वर्षाचे 10,000 भेटत नाही. तुम्ही जेवढं मातीत रमता, जेवढे तुम्ही कष्ट करता, माझा दावा आहे बच्चू कडूचा का 360 दिवसापैकी तुम्ही 200 दिवस त्या शेतीमध्ये राबत असताय. 200 पेक्षा जास्त. मी सांगतोय हे सगळी मेघ निघू शकतं. 200 दिवस जर आम्ही शेतीत राबत असाल, 15 दिवस जरी तुम्ही रस्त्यावर आपापल्या गावात जरी आले ना, तरी ते 200 दिवस चित झाल्याशिवाय राहत नाही. एवढी मोठी ताकद तुमच्या देऊ शकते. पण ते तुम्हाला जमत नाही राव. तुम्हाला सांगून सांगून याचेकडे आटणार आहे. आम्ही शरद जोशी सारखा माणूस थंडागार होऊन पुन्हा राजकारणात येणार नाही अशी शपथ घेतली. संघटनेत शेतकऱ्यासाठी कामच करणार नाही. मला मुंबईतला एक मोठा नेता म्हणे, तुम्ही शेतकऱ्या सोडून बाकीचं कुठलंही आंदोलन करा, तुम्ही सक्सेस आहे, तुम्ही यशस्वी आहे, तुम्ही ह्या फंद्यात पडू नका. याच्या अंगावरून ट्रॅक्टर जरी चालवला तरी म्हणता आपल्या जातीचा होय, काही करू नको, आपल्या धर्माचा होय, आपल्या पार्टीचा झेंडा घेऊन जरी आला तरी ते म्हणतं ना बाप मेला तरी 72 पण नेता मेला नाही पाहिजे. अशी अवलाद गावागावात बसली आहे. त्याच्यामुळे वांदा आहे. ते शरद तो म्हणत होते का हे आंदोलनात येत नाही. किती बोंबला लागते हो, आंदोलनात या, आंदोलनात या, आंदोलनात या. आले तर अर्धे गायब होते. चांदवडले आम्ही आंदोलन केलं, गणेश निंबाळकरांना माहीत आहे. आम्ही ठरवलं होतं का रात्रभर आंदोलन करायचं आणि अर्धे गायब. मी नागपूरला आंदोलन केलं, 2000 लोक आम्ही त्या आमदार निवास ताब्यात घेतलंय. 3ऱ्या मजल्यावर पूर्ण आमदार निवास नागपूरचं माझ्या ताब्यात होतंय. 2 ते 3 हजार लोक होते. म्हटलं हे रात्री जाईन. आम्ही लॉक लावलंय. बहादर एवढे आहे ते लॉक तोडून पयाले. मी झोपीत पाहिलं, सकाळी उठलो तर 50 जणच होते. मला खालून फोन आला पोलिसाचा, म्हणे आता खाली उतरत नाही काय. म्हटलं बिलकुल उतरत नाही, लोक अजून कायम आहे. काय लोक आहे. पंजाबचा शेतकरी 13 महिने जाग्यावरून हटला नाही. 750 लोक जाग्यावर मेले तरी लोकांना आम्ही पाहतोय त्या आंदोलन मागं हटलं नाही. मोदीजी म्हणत होते का या कायद्याचा एक शब्द सुद्धा आम्ही मागं घेत नाही, एक शब्द सुद्धा काढत नाही कायद्याचा. मला तर वाटतं सलाम आहे त्या पंजाबच्या शेतकऱ्याचा. पंजाबच्या त्या धर्तीवरच्या हरियाणा मधल्या आमच्या शेतकऱ्यांना मोदीजीला कोणी झुकवलं नाही, पण माझ्या बाप शेतकऱ्यांना मोदीजीला झुकवल्याशिवाय राहिलं नाही. ती ताकद तुमच्यात आली पाहिजे.
हे तर एका दिवसाचं सरकार, मी तुम्हाला सांगतोय, सरकार तुमच्यासाठी नाही, कर्मचाऱ्यासाठी नाही, कोणासाठी नाही. जो ज्यादा ताकदवर आहे उसके लिए सरकार होती है. तुम्ही जर ताकदवर निघाले, तुम्ही ताकदीनं जर बाहेर आले, सत्तेशिवाय राजकारणी लोक जिवंत राहू शकत नाही. हे साधं गणित आहे, सिंपल गणित आहे. बाबासाहेब आंबेडकरांनं मताचा अधिकार दिला. हा जर अधिकार तुम्ही व्यवस्थित वापरला ना भाऊ, मी आईच्या शक्तीनं सांगतोय, काही आंदोलन करायची गरज नाही आहे, कुछ नाही करना है. 10 हत्याचे बळ आहे त्या मतदानामध्ये, 10 आंदोलनाची ताकद एका मतामध्ये आहे. मारा कोणाले, पण भिंती बोलल्या पाहिजे. ज्या दिवशी शेतकऱ्याच्या भिंती बोलन ना, त्या दिवशी सरकार तुमच्या बाजूने बोलल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद आहे आमच्या या मागणीमध्ये, आमच्या या आंदोलनामध्ये. आम्ही तेच घेतलं नाही हो. बोलून बोलून माणसानं थकून जावं, गुन्हे दाखल करून करून आम्ही आटून जावं. बोलणारा पडतं आणि न बोलणारा निवडून देतोय आम्ही. गणेश निंबाळकर सारखा माणूस निवडून का नाही आला हा चिंतनाचा विषय नाही आहे. का मतं मारली नाही आम्ही त्याला, का विधानसभेत पाठवला नाही. अरे बच्चू कडून होता तर कम से कम गणेश निंबाळकर जरी गेला असता तरी ते सभागृह दणानून ठेवलं असतं ना, त्यानं तुमच्यासाठी बोलला असतं ना तो. पण तुम्हाला बोलणारे पाहिजे नाही, तुमच्यासाठी करणारे पाहिजे नाही. तुम्हाला तुमच्या जातीचा, पातीचा, आमच्या गावातला, बाजूचा पाहिजे आहे, पार्टीचा पाहिजे आहे. गुलाम झाले साले सगळे, पार्टीचे गुलाम झाले. 1900 आम्ही पाहतोय स्वातंत्र्यापासून कोणतं वर्ष शेतकऱ्यासाठी चांगलं निघालं मला सांगा बरं. स्वातंत्र्य भेटल्यापासून 1 वर्ष आमच्या बाजूचं निघालं नाही आहे. एकही सरकार, एकही पक्ष आमच्या बाजूने उभा राहिला नाही. 2004 ला आमचा स्वामीनाथन स्थापित झाला, 2006 मध्ये स्वीकारला. 6 पासून काँग्रेस होतं, नंतर बीजेपी होतंय. काय झालं स्वामीनाथनचं? एक साधारण साधा आयोग, स्वामीनाथन आयोग आम्ही स्वीकारू शकलो नाही. आणि कर्मचाऱ्याचा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा, 7वा आणि 8वा येतं. आता जर रिटायर वाल्याला 60,000 रुपये महिना भेटत असेल तर आम्ही पाहतोय कर्मचारी जो रेग्युलर काम करतोय त्या कर्मचाऱ्याला पगार जाईल 1.25 ते 1.5 लाख रुपये महिना. अर्ध बजेट खातं आमचं. 7.5 लाख कोटीचं बजेट आहे महाराष्ट्राचं. 3.5 लाख कोटी आम्ही कर्मचारी, अधिकारी आणि आमदारासाठी खाली करतोय. उरलेले आम्ही पाहतोय 4 कोटी रुपये, त्याच्यातले 1 लाख कोटी फक्त सामान्य माणसासाठी खर्च होत आहे. त्याच्यातले 3 लाख कोटी रुपए जहाँ कमीशन मिलता है वो काम लिए जाते हैं. फक्त पक्ष बांधणीचा विषय आहे. कुठं गरज होती शक्तीपीठाची, काय गरज होती? आम्ही ते गृहनिर्माण खात्याला 75,000 कोटी दिले. 3,000 कोटी फक्त मुंबई ते पुण्याच्या मधातल्या भोगद्यासाठी खर्च केले आम्ही. त्या सगळ्या वाहतुकीवर जाणारा वर्ग कोणता आहे ते बघा. तुम्ही पानन रस्ते जाण, शेतात जाण, तुमच्या रस्त्यावर माती काय खडा पण पडणार नाही. पण श्रमोदीत सारख्या रस्त्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च करून बांधले जाणार आहे. हे रस्ते तुमच्यासाठी नाही आहे. व्यवस्था तुमच्या बाजूने कधीच उभी राहणार नाही. तुम्ही जर एवढे आम्ही पाहतोय पक्षाचे निष्ठावान राहण, जातीपातीमध्ये जेव्हा तुम्ही आम्ही पाहतोय विभागून तुमचा शेतकरी जर अलग अलग वाटेने जाणार तर बच्चू कडू काय अधिक आहे कोणी समोर आला तर तुमचं भलं होऊ शकत नाही भाऊ. का तुम्ही आता बसल्या बसल्या विचार करून आले असन कधी भाषण करतो आणि कधी घरी जातोय, जसे काही पहिल्यांदाच घरी चालले. म्हणजे नवीन नवरदे असते तशीच गोष्ट आहे आमची. म्हणजे एक एवढे लोक त्या तहसील समोर रात्रभर जरी बसले ना तर कांद्याचा निर्णय होऊ शकते. एवढे लोक टाळ्या वाजवतात. येते कोण? तुमचं असं म्हणणं आहे तू मर, आम्ही वाजवतो टाळ्या. आम्ही मला कधी कधी तर तुम्हाला बोलू असं असं वाटतंय का साला हे आपल्याला तर चुत्याने बनवून राहिले असं. भीती वाटते तुम्हाची, मला सरकारची भीती नाही वाटत, मला तुमची भीती वाटते जास्त. ते यवतमाळमध्ये भाषण झालं चांगलं व्यवस्थित झालं. तो कार्यकर्ता म्हणे मला सगळं शेतकऱ्यासाठी आता मला लढायचं आहे म्हणे. म्हटलं मग कोण अडवलं तुला? फक्त एकच प्रॉब्लेम आहे म्हणे बच्चू भाऊ, मामी बीजेपीत आहे म्हणे. म्हटलं मग काय विषय संपला आपला.
मामी बीजेपीत असल्यानंतर आणि मामाची पोरगी लग्नाची असेल तर हा कायचा येतं आपल्यासोबत? आमच्या एकंदरीत मानसिकता तपासली तर हे काही फार चांगले नाही आहे भाऊ. थोडं गंभीरतेनं घ्यावं लागेल या गोष्टी. नोव्हेंबर डिसेंबरच्या या दरम्यानमध्ये नाशिक आहे, पूर्ण रस्त्यावर नाशिकमध्ये घुसल्याशिवाय राहणार नाही. एवढ्या ताकदीनं जमावं. आत्तापासून तयारीला लागा. ध्यान दोन करा चालले. बिलकुल ज्या पद्धतीनं जाता येईल त्या पद्धतीनं जा. मुंबईत जाणार जाऊ. पहिल्या आपण काकाले मुंबईचं भलतं स्वप्न पडलं. हे उठून सुटून गणेश दुसरा गणेश आहे सांगते थोडं समजू. मागच्या सभेत म्हणे नागपूर रद्द करा मुंबई जा. आता मला तिकडे विदर्भातले लोक जमा करायला थोडं सोपं जातं. लक्षात घ्या. तुम्ही थोडे जरी इकून आले तर नागपूर चारही बाजूनं ब्लॉक केल्याशिवाय राहणार नाही. कुठूनच घुसता येणार नाही. आणि तो मुख्यमंत्र्याचा जिल्हा आहे. लक्षात घ्या. मुख्यमंत्र्याचा जिल्हाच आम्ही पाहतोय चारही बाजूनं घेरायचा आहे आम्हाला. त्यांनी इतकं सोपं समजू नये आहे का शेतकऱ्याला आम्ही सातबारा कोरा करणार आणि आता आम्ही हातवरते करणार. एवढं सोपं नाही आहे आणि ते सोपं होई देणार नाही आहे. पागल झाल्यासारखं फिरतोय. म्हटलं आता जर लढलो नाही तर पुढे लढणार कोण आहे? आणि तुमच्यासाठी लढायला कोण आहे? शेतकऱ्यासाठी. वाटतं का तुम्हाला? तुम्ही ज्याला मत मारलं तो आमदार बोलायला तरी तयार आहे का तिकडे? भीती आहे. मी विधानसभेत बोलत होतो. एक आमदार म्हणे माल्या मतदारसंघातलं बोलून घे माझ्या थोडंसं. म्हणजे तू कोण नाही बोलत? म्हणजे माझीच पार्टी सत्तेत आहे, मी काय बोलणार आहे? मग मुर्द्याला निवडून कशाला दिलं याला? हे अवस्था आहे आमदार लोकांची. तो त्या पार्टीला भेट यार, तुम्हाला भेट नाही. तुम्हारी कोई अवकात रही क्या नहीं रही पूछो थोडा. अरे आता सरकारमध्ये तुमची कुठली आम्ही पाहतोय कुठल्याही प्रकारची ताकद नाही. तुम्हाला कोणी विचारत नाही. असं जर झालं तर तुम्हाला घरी विचारणार नाही. तो आमदार काय म्हणे का पार्टी सत्तेत आहे म्हणून बोलत नाही. पण त्याला तुमचं काही अंकुश होता का? तुमचं काही भय होतं का ज्यानं मला मत मारलं तो जर माझ्या विरोधात गेला तर पार्टी काही कामाची नाही आहे. आमचं राजकारण जे फिरलं ना भाऊ ते पार्टी येऊन थांबले. बाबासाहेब म्हणायचे का लोकांनी लोकांसाठी निवडून दिलेला लोकप्रतिनिधी. आता काय झालंय? पार्टीने पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पार्टीच्या हितासाठी निवडून दिलेला आमदार लोकप्रतिनिधी. हा पूर्ण बदल झालेला आहे. ढाचाच बदलवला आम्ही. आणि आम्ही पार्टीचे गुलाम झाल्यामुळे प्रॉब्लेम आहे. प्रत्येक गावात आम्ही पाहतो एवढे निष्ठावान कार्यकर्ते आहे का ते तुम्हाला काहीच करू देत नाही. साध्या जिल्हा परिषदच्या तिकीटसाठी एवढी सगळी गुलामी स्वीकारतं ते. हे सगळं गजकरण आज आमचा आवाज मोठा का होत नाही त्याचं कारणच आम्ही पाहतोय पार्टी आहे. पक्षात राहा ना, आम्हाला काही सांगायचं नाही आहे. पार्टीत राहा, तुमच्या जातीत राहा, धर्मात राहा, पण शेतकरी म्हणून जगता आलं पाहिजे. शेतकरी म्हणून आम्हाला लढता आलं पाहिजे. ते जर नाही लढता आलं तर आमच्या भाषणाला आणि या सगळ्या मेहनतीला काही अर्थ नाही. आम्हाला सांगायचं आहे सरकारला, शेतकरी नावाचा माणूस मेला नाही, तो जिवंत आहे. याच्यासाठी आंदोलन करतो आहे आणि त्यासाठी तुम्हाला यायचं आहे. तो जिवंत असण्यासाठी, आमचं अस्तित्व दाखवण्यासाठी जातीपातीच्या लढाईत आमचं सगळं वाटोळं करून टाकलं. सकाळी पाहिलं तर ओबीसीचा नेता बोलतोय, दुपारी मराठ्याचा बोलतोय, नंतर दलिताचा, नंतर मुस्लिम, नंतर अधिक काही 2 नेत्यामधले भानगड एवढेच या टी व्हीवर दाखवतोय. बघा सकाळपासून मधात तो पराडकर, जयंत पाटील चालू होते. एकमेकावर सगळा धूळधाण आहे. पण कांदा जेव्हा 2300चा आम्ही पाहतोय 800वर आला, एकही ब्रेकिंग न्यूज नाही आहे. हे सगळे चॅनल तुमच्या विरोधातले आहे. तुमच्या बाजूने उभे राहणार नाही, तुमच्या बातम्या दाखवणार नाही. तुमचा मोबाईलच तुमच्या न्यूज म्हणून समोर आल्या पाहिजे, चौफेर घेरता आलं पाहिजे. आणि बच्चू कडू म्हणून तुम्हाला शब्द देतोय, 28 तारखेचं आंदोलन देवेंद्रजीनं किती काही ताकद लावली तर हाय बच्चू कडू है, बगैर पार्टी का है. और हमारा ना नेता दिल्ली मुंबई में है, मेरा नेता हाँ बैठा है. हम इनको नेता समझते हैं. बच्चू कडू वापस येणार नाही. तुमचे आशीर्वाद घ्यायसाठी आलो आहे, आमंत्रण द्यायला आलो आहे. 28 तारखेनंतर महाराष्ट्राचं चित्र बदललेलं राहील. सरकार शेतकऱ्याच्या समोर झुकलेलं असेल. एवढ्या ताकदीनं तुम्हाला जमा व्हावं लागणार आहे.
शेतकऱ्याशिवाय दुसरा एकही शब्द सरकार काढणार नाही. शेतकऱ्याशिवाय दुसरा पर्याय सरकारला आम्ही उरू देणार नाही. तुम्ही लाख जातीपातीचे भांडण जरी लावले तर आम्ही सांगतोय, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे आहे. बाबासाहेबांचे आम्ही सुद्धा पाईक आहोत. आम्ही इथे मुख्यमंत्र्याला सांगतोय का तुम्हाला हे चित्र बदलावं लागेल, जे बोललं ते करावं लागेल आणि शेतकऱ्यासाठी बजेट ठेवावंच लागेल. त्याच्याशिवाय नागपूर सोडणार नाही, हा बच्चू कडूचा शब्द आहे. वहा तिथं जर आम्हाला मरावं जरी लागलं तर आम्ही मराच्या तयारीनं झाले तयार आहोत. सरकारने हे समजून घ्यावं. आता अधिक वाट पाहणे खरे नाही, बरे नाही. अधिक जर वाट पाहिलो आणि अधिक जर आम्ही सरकारला आम्ही जर वेळ दिलो तर आमच्यासारखे नालायक कोणी नाही. हम कोई नामर्द की औलाद नहीं है. अरे आम्ही जर जमिनीत नागर घालू शकतोय तर तुझं सरकार सुद्धा उकळून फेकल्याशिवाय राहणार नाही. या दिमाखानं, या विचारानं, या ताकदीनं तुम्हाला यावं लागणार आहे. झेंड्या फांड्याचं राजकारण चुलीत घाला, त्याला काय करायचं नाही. सगळं चिवत्या बनवणं सुरू आहे. कधी पिला, कधी पिवळा उचलाचा हाती घ्यायचा, कधी निळा घ्यायचा, कधी भगवा घ्यायचा, कधी हिरवा घ्यायचा आहे. झेंड्याच्या राजकारणात मरण झालं आमचं. झेंडे दाखवून मतं घेतले आमची. आमचा माणूस मेला तरी आम्ही मतं पलटवले नाही, झेंड्याच्या रंगावर मतं पलटवले. पण हे समजून घ्या, तुमचा झेंडा कोणत्याही रंगाचा असू दे, त्या झेंड्याला जो कापड लागते ना, आणि जो कापड ज्या कापसापासून बनतं ना, तो मला बाप शेतकरी पिकवतोय, हे लक्षात ठेवून घ्यावं. ही लढाई आमच्या हक्काची आहे, स्वाभिमानाची आहे, अभिमानाची आहे. आणि त्याच्यासाठी आम्हाला उपस्थित राहावं लागेल. हे एकट्या गणेश निंबाळकरच्या इथं बसणाऱ्या कार्यकर्त्याचे नाही आहे. मला आनंद वाटला, हेरचे विचार पाहून ते इथं आले, पद पाहून नाही आलेले आहे. ही विचाराची लढाईसाठी एकत्र व्हावं लागेल. आम्ही म्हणत होतोय काय या आंदोलनामध्ये राजकारण आम्ही आणणार नाही, राजकारणाची गरज नाही आहे. लोक म्हणा विधानसभेत बच्चू कडू पडला आता शांत बसेल. आम्ही सांगतोय विधानसभेत जरी पडला असेल ना तर ग्रामसभेतून विधानसभा हलवल्याशिवाय राहणार नाही. या ताकदीनं आम्ही बाहेर निघालो आहे. आर पारच्या लढाईमध्ये प्रचंड मेहनत. मी सांगतोय येणारे 5 वर्ष पायपीट करू, पुन्हा शेतकऱ्याचे चांगले दिवस आणणार. ज्या मोदीजीनं सांगितलं होतं अच्छे दिन लाएंगे, मोदीजी जरी भुलले असन तरी आम्ही भुलणाऱ्यापैकी नाही आहे. आम्ही शपथ घेतली आहे छत्रपती शिवरायाच्या राजगडावर का इथून समोरचं आंदोलन जातीपातीसाठी होणार नाही, धर्मासाठी होणार नाही, पार्टीसाठी होणार नाही, राजकारणासाठी होणार नाही. इथून इतके सगळे दिवस बच्चू कडूचं आयुष्य माझ्या शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, मेंढपाळ, आमच्या मच्छीमार, माझ्या दिव्यांगासाठी ही लढाई चालू ठेवणार आहोत. प्रचंड